गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. प्रत्येकाच्या जीवनात विविध समस्या येत असतात, मात्र त्यावर उपाय शोधण्यासाठी माणूस अनेकदा अंधश्रद्धेच्या आहारी जातो. परिणामी समस्या किंवा दुःख कमी होण्याऐवजी ते अधिकच वाढते. त्यामुळे जीवनातील समस्यांवर मात करायची असल्यास आत्मबळ वाढवण्याची गरज असते. श्रद्धा आणि समर्पण यातून सकारात्मक ऊर्जा मिळते, असे प्रतिपादन परमपूज्य कानिफनाथ महाराजांनी आपल्या मार्गदर्शनातून केले. औचित्य होते अनंत श्री विभूषी जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचर्य महाराज यांचा समस्या मार्गदर्शन आणि दर्शन सोहळा, जो दिनांक 7 व 8 फेब्रुवारी 2025 रोजी उपपेठ पूर्व विदर्भ, मुक्काम पोस्ट नेरला, तालुका कामठी, जिल्हा नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता. काही कारणामुळे परमपूज्य जगद्गुरू श्री स्वतः नियोजित कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाही, परंतु या कार्यक्रमास आपल्या जीवनातील विविध प्रश्नांवर मार्गदर्शनासाठी उपस्थित राहणाऱ्या भाविकांचा हिरमोड होऊ नये आणि जीवनात एखादे चुकीचे पाऊल त्यांच्याकडून उचलू जाऊ नये, या उदात्त हेतूने आपले उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांनी स्वतः या कार्यक्रमास उपस्थित राहून भाविकांना मार्गदर्शन केले. परमपूज्य कानिफनाथ महाराज यांनी त्यांचे नियोजित सर्व कार्यक्रम बाजूला ठेवून भाविकांना मार्गदर्शन करण्यास उपस्थित राहिले. परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या सिद्ध पादुका आणि परमपूज्य कानिफनाथ महाराज यांचे नागपूरकरांनी वाजत गाजत ढोल ताशाच्या निनादात, भजनाच्या सुरेल तालात अगदी धूम धडाक्यात स्वागत केले. कार्यक्रमाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दोनही दिवशी यजमानांच्या हस्ते परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या सिद्ध पादुका व परमपूज्य कानिफनाथ महाराज यांचे माल्यार्पण करून स्वागत करण्यात आले. संतपीठावर परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या प्रतिमेस अभिवादन करून आसनस्थ होताच सांप्रदायिक धर्म घोषणेने संपूर्ण कार्यक्रमात एक नवचैतन्य आले. नागपूरकरांच्या वतीने परमपूज्य कानिफनाथ महाराज यांचे पाद्यपूजन करण्यात आले. पूजन स्वागतारती संपन्न झाल्यानंतर उपस्थित भाविकांचे कान आता परमपूज्य कानिफनाथ महाराजांच्या मार्गदर्शनासाठी आसुसलेले होते. आपल्या मार्गदर्शनात परमपूज्य कानिफनाथ महाराज यांनी जीवनात मनुष्याला विविध समस्या का येतात आणि त्या उद्भवू नयेत किंवा उद्भवलेल्या समस्यातून देखील त्या हाताळत उत्तम आणि आनंदी जीवन कसे जगावे, मुळात मनुष्याला जीवनात समस्या का उद्भवतात या विषयावर परमपूज्य जगद्गुरू श्रींचे विचार सर्वांसमोर अगदी उत्तमरित्या मांडले, ज्यामुळे अनेक उपस्थित भाविकांच्या चेहऱ्यावरील भाव आपण अगदी योग्य ठिकाणी मार्गदर्शनास आल्याचे जाणवत होते. प्रवचनानंतर परमपूज्य कानिफनाथ महाराज यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधत त्यांच्या समस्येवर उत्तम असे मार्गदर्शन केले आणि भाविक देखील समाधानाने दर्शन घेऊन परतत होते. इतर उपस्थित भाविकांनी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांचे दर्शन केले. प्रत्येकाला तिथे परमपूज्य स्वामीजींचाच भास होत होता. या कार्यक्रमाचे औचित्य साधून पहिल्या दिवशी 630 भाविकांनी उपासक दीक्षा स्वीकारून आध्यात्मिक मार्गास सुरुवात केली, तर दुसऱ्या दिवशी 1815 उपासकांनी साधक दीक्षा स्वीकारून स्वस्वरूप जाणून घेण्याच्या दिशेने सुरुवात केली. या कार्यक्रमास पहिल्या दिवशी अंदाजे 12,000 तर दुसऱ्या दिवशी 15,000 भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
2 दिवसांचा हा कार्यक्रम अगदी सांगतेला गेला हे समजले देखील नाही. परमपूज्य कानिफनाथ महाराज यांनी देखील आनंदी होऊन सर्वांना भरभरून आशीर्वाद देऊन पुढील कार्यक्रमाच्या दिशेने प्रस्थान केले. श्री गुरुदेव.